Now the next example is now the next example is that is prove that cosec 90 minus x into sine 180 minus x into cot 360 minus x sec 180 plus x into tan 90 plus x into sine of minus x is equal to 1. पुन्हा एकदा एक्झाम्पल रिपीट करू. cosec 90 minus x sin 180 minus x cot 360 minus x sec 180 plus x tan 90 plus x sin of minus x is equal to 1 प्रूव्ह करायचं. ओके, लक्ष द्या, हे सोपं आहे एक्झाम्पल. टेक LHS to solve. Take LHS. What is the LHS? That is cosec 90 minus x sin of 180 minus x cot of 360 minus x divided by sec of 180 plus x tan of 90 plus x sin of minus x. बरोबर. पप्पा 90 प्लस असू दे 90 मायनस असू दे, cosec चं काय होतं sec x. That is sec x and 90 minus theta कुठला क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट में सगळेच काय असतात पॉझिटिव्ह इनटू 180 प्लस असू दे 180 मायनस असू दे साइन चं काय होतं साइनस. दॅट इज sin x आणि 180 मायनस थीटा कुठला क्वाड्रंट सेकंड. 180 मायनस थीटा कुठला क्वाड्रंट सेकंड. मग मला सांगा सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह. दॅट इज द पॉझिटिव्ह इनटू 360 प्लस असू दे 360 मायनस असू दे cot चं काय होतं cot x. दॅट इज cot x. 360 मायनस थीटा कुठला क्वाड्रंट 360 म्हणजे पूर्ण सर्कल x मायनस केला म्हणजे कोणता क्वाड्रंट थोडा खाली म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. कोणता तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये cot कसा असतो फोर्थ क्वाड्रंट cot निगेटिव्ह कसा असतो निगेटिव्ह. दिस इज मायनस cot x डिवाइड बाय इकडे 180 प्लस असू दे 180 मायनस sec चं काय राहतं sec x. दॅट इज sec x 180 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट थर्ड. 180 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट थर्ड. सांगा मला 180 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट में sec कसा असतो निगेटिव्ह. दॅट इज मायनस sec x इनटू 90 प्लस और 90 मायनस tan चं काय होतं cot x and 90 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट सेकंड. 90 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट सेकंड and second quadrant में tan कसा असतो निगेटिव्ह. दॅट इज मायनस cot x into what is sin of minus theta sin theta. हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर निगेटिव्ह अँगल आपण शिकलेलो आहे. what is sin of minus theta sin theta. that is minus sin x. ओके, मग खाली किती मायनस आहे 3 म्हणजे पूर्ण याचं मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस येणार. वरती एकच मायनस मायनस का प्लस खाली 3 मायनस 1 2 3 सगळं मल्टिप्लाय ऍडिशन सबट्रॅक्शन नाही. मायनस गुणिले मायनस इनटू मायनस आणि वरती एक मायनस वरती आणि खाली मायनस मायनस मायनसचा डिव्हिजन काय प्लस वरती काय आलं sec x. आन्सर काय आलं sec x इनटू sin x इनटू cot x डिवाइड बाय काय आलं sec x इनटू cot x इनटू sin x. This sin x cancel. This cot x cancel. This sec x cancel. This is equal to 1, which is equal to RHS. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. आलं लक्षात. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज The next example is prove
that sine cube of pi plus 6 into sec square pi minus 6 tan of 2 pi minus 6 divided by cos square pi by 2 plus 6 into sine of pi minus 6 into cosec square of minus 6 is equal to tan cube x. आपल्याला प्रूव्ह काय करायचं मला LHS is equal to RHS. sin cube of pi plus 6 sec square of pi minus 6 tan of 2 pi minus 6 cos square of pi by 2 plus 6 sin of pi minus 6 आणि cosec square of minus 6 is equal to काय प्रूव्ह करायचं tan cube of x. लक्ष द्या पहा तुम्ही 10वी पर्यंत शिकलेले तुम्ही 11वी सायन्स मध्ये आलेले आहात तुम्हाला दोन तीन गोष्टी मी समजून सांगतो पहा लक्ष द्या cosec square x एखाद्याचा स्क्वेअर असतो याचा अर्थ असा असतो cosec x ब्रॅकेटचा स्क्वेअर हे ध्यानात ठेवायचं पण ते लिहायला अजून चांगलं वाटावं म्हणून cosec square x means cosec x ब्रॅकेटचा स्क्वेअर हे काय ध्यानात ठेवा असा tan cube x असतो काय असतो tan cube x याचा मीनिंग असतं tan x ब्रॅकेटचा क्यूब याचा मीनिंग असतं tan x ब्रॅकेटचा क्यूब कायम लक्षात कायम समजते मी काम काही चुकणार नाही तुम्ही मग जरी सोप्या गोष्टी पण सांगतो बाळा सोप्या गोष्टीच पहिले लक्षात ठेवायचं असतं आपल्याला डोंगराने ठेच नाही लागत आपल्याला छोट्या दगडाने ठेच लागते हे ध्यानात ठेवा म्हणजे छोटे दगडी बघत चला नाही तर खूप मोठ्या चुका होतात समजते मला काय म्हणायचं हे कायम लक्षात ठेवा ओके लक्ष द्या आता याची LHS सॉल्व्ह करू आता sin cube pi plus 6 मी वाटलं तर डायरेक्ट करू शकतो पहिले लक्ष द्या LHS what is LHS sin cube of pi plus 6 into sec square of pi minus 6 into tan of 2 pi minus 6 divided by cos square pi by 2 plus 6 sin of pi minus 6 cosec square of minus 6 okay मग याचं काय होणार sin of pi plus x bracket cube व्यवस्थित लिहूया चुकणार नाही आपल्याला याचं काय होणार into sec of pi minus 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर याचं काहीच नाही डायरेक्ट tan of काय 2 pi minus 6 त्याला स्क्वेअर वेळ नाही डिवाइड बाय काय सांगा cos of pi by 2 plus 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं नाही आहे sin of काय pi minus 6 आणि इथं cosec of minus 6 ब्रॅकेटचा काय स्क्वेअर ओके लक्ष द्या आता ब्रॅकेट क्यूब टेन्शन हे तुम्हाला सॉल्व्ह करायला जमते ना आतलं ते सॉल्व्ह करा पाहिजे 180 प्लस और 180 माइनस sin x का आता sin x 180 प्लस थीटा पुढला क्वाड्रंट थर्ड 180 मध्ये दोन क्वाड्रंट कंप्लीट होतात 180 प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट मध्ये sin थीटा कसा असतो निगेटिव्ह दॅट इज मायनस sin पण ब्रॅकेटचं काय क्यूब हे ध्यानात ठेवा अच्छा ओके 180 प्लस असले 180 पाय म्हणजे 180 ना 180 प्लस असले 180 मायनस x काय राहतं sec x काय राहतं sec x 180 मायनस थीटा कुठला क्वाड्रंट सेकंड 180 मायनस थीटा कुठला क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये sec कसा असतो निगेटिव्ह कसा असतो निगेटिव्ह त्याचं काय झालेलं आहे स्क्वेअर आलं लक्षात पुढे 2 पाय म्हणजे 360 प्लस असतो 360 मायनस tan काय राहतं tan x दिस इज tan x 180 मायनस थीटा कुठला क्वाड्रंट सॉरी 360 मायनस थीटा कुठला क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट कुठला क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट में tan कसा असतो निगेटिव्ह दॅट इज मायनस अलग डिवाइड इकडे 90 प्लस असतो 90 लक्षात ठेवा 90 प्लस असतो 90 मायनस cos चा होता sin cos चा होता sin cos चा होता sin x राइट 90 प्लस और 90 माइनस cos चा होता sin 90 प्लस इधर कोण होता सेकंड में cos असतो निगेटिव्ह मायनस sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर
180 प्लस और 180 माइनस sin x का sin x आणि 180 माइनस थीटा कुठला क्वाड्रंट सेकंड में sin का असतो पॉझिटिव्ह ओके आणि cosec ऑफ minus x denote function for negative angle. What is cosec of minus x? Minus cosec x minus cosec x bracket square. तो निगेटिव्ह व्हॅल्यूचा क्यूब काय तो निगेटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर काय तो पॉझिटिव्ह. हे ध्यानात ठेवा, तुम्हाला हे कळते बेसिक गोष्ट तुम्हाला समजते. म्हणजे इथे काय ना मायनस साइन क्यूब एक्स काय मायनस साइन क्यूब एक्स इथे काय ना मायनस साइन क्यूब एक्स इनटू इथे काय ना सेक्स स्क्वेअर एक्स इनटू इथे काय ना हे मायनस tan x झालं मायनस tan x खाली इथे काय ना मायनस साइन स्क्वेअर एक्स काय ना साइन स्क्वेअर एक्स इनटू इथे काय ना sin x इनटू काय ना मायनस cos x स्क्वेअर x काय ना cos x स्क्वेअर मायनस स्क्वेअर ने काय तो पॉझिटिव्ह cos x स्क्वेअर. आता हा sin आणि हा स्क्वेअर क्यूब आहे ना दिस क्यूब and this square and x get cancel. वरती दोन मायनस साइन आहे वरती दोन किती मायनस मायनस काय होणार प्लस उरलं काय मग sec square x आणि इनटू tan x इनटू काय होतं tan x खाली काय होतं cosec square x काय होतं cosec square x ओके. आता सगळ्या व्हॅल्यू आपण युज करू. sec square काय असतो 1 cos square 1 cos square tan काय असतो sin x cos x sin x cos x पुढे cos x स्क्वेअर काय असतो 1 sin square x मग sin square x पुढे मल्टिप्लाय झाला sin x आणि 1 हायर का मल्टिप्लाय sin square x into sin x काय ना sin cube x आणि cos square x into cos x काय ना cos cube x आणि मग sin square थीटा आपण cos square थीटा काय असतो tan square म्हणजे sin cube x आपण cos cube x tan cube x आणि इज इक्वल टू r which is equal to r. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे बघा. दिसायला फक्त मोठं आहे पण अतिशय म्हणजे अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. अजिबात अवघड एक्झाम्पल नाही म्हणून एक्झाम्पल अजिबात अवघड नाही. आलं लक्षात ओके. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज ऑफ एक्सरसाइज 3.2. And to prove that, the last example of exercise 3.2 prove that cos theta plus sin of 270 plus theta minus sin of 270 minus theta plus cos of 180 plus theta is equal to 0. Cos theta plus sin of 270 plus theta minus sin of 270 minus theta plus cos of 180 plus theta is equal to 0 करायचं. ओके. रूल्स आपल्याला माहिती आहे. 3 रूल शिकवलेत म्हणून. किती रूल शिकवलेत? 3 रूल. त्या 3 रूलवर सगळे त्या 3 रूलवरच काय बनवलं सगळं आहे. समजते तुम्हाला मला काय म्हणायचं? अतिशय सोपं आहे. अतिशय सोपं आहे. आलं लक्षात? Now what are the rules? What is LHS? What is the LHS? What is LHS? Cos theta plus sin of that is 270 plus theta minus sin of carbon 270 minus theta plus cos of carbon 180 plus theta. Cos theta plus sin of 270 plus theta minus sin of 270 minus theta plus cos of 180 plus theta. That's that. मग cos theta plus cos theta plus 270 plus और 270 minus sin से क्या होता है cos cos theta ये cos theta तसं 270 plus theta कुठला वाढ fourth वाढ में sin का साथ negative that is minus ओके हे minus sin का ठेवतो 270 plus 270 minus sin से क्या होता है cos theta and 270 minus theta कुठला वाढ third वाढ में sin का साथ negative का पॉजिटिव कारण की तो ऑलरेडी निगेटिव तो ऑलरेडी का होता निगेटिव
180 प्लस असलं 180 मायनस कॉस काय होतं कॉस थिटा 180 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट थर्ड थिटा थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो निगेटिव्ह मायनस प्लस गेट कॅन्सल दिस बिकम 0 दिस बिकम RHS दिस LHS इक्वल टू RHS अशा पद्धतीचे एक्झाम्पल पाहतो अशा पद्धतीने आपली एक्सरसाइज 3.2 संपलेली आहे एक्सरसाइज 3.2 आपली काय झालेली संपलेली आहे त्या अगोदर एक्सरसाइज 3.2 संपलेली तिथे चार्टवर डिपेंड होती कशावर डिपेंड होती तो जो चार्ट आहे त्या चार्टवर काय होती डिपेंड होती त्याच्या अगोदर तुम्हाला मी काही रूल्स काही फॉर्म्युले शिकवले होते ते फॉर्म्युले काय sin a plus b sin a minus b वगैरे ते फॉर्म्युले होते बरोबर ना sin a plus b sin a minus b वगैरे त्या टाइपचे ते काय होते फॉर्म्युले होते आता पहा फॉर्म्युले काय होते दॅट इज sin a plus b sin a plus b नंतर काय होतं sin a minus b नंतर काय होतं cos of a plus b नंतर काय होतं cos of that is a minus b बरोबर हे चार स्टार्टिंगचे फॉर्म्युले नंतर होता tan a plus b नंतर काय होतं tan of a plus b आणि नंतर काय होतं tan of a minus b जनरली सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी फॉर्म्युले शिकवले बरोबर ज्यातील सोपे फॉर्म्युले दे आर द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले दे आर द व्हेरी इम्पॉर्टंट राइट ना इम्पॉर्टंट फॉर्म्युले बरोबर हे मी तुम्हाला शिकवले होते काय फॉर्म्युले 6 फॉर्म्युले 1 2 3 4 5 6 हे 6 फॉर्म्युले पहिले 4 फॉर्म्युला शिकवतो तुम्हाला आयडिया येईल पण sin a plus b minus b एकदा sin एकदा cos एकदा sin आणि sin म्हटल्यावर सेम साइन इथं प्लस असेल तरी सुद्धा प्लस एकदा sin एकदा cos एकदा sin sin म्हटल्यावर सेम साइन नंतर sin a minus b सेम तसंच एकदा sin एकदा cos एकदा sin आणि sin म्हटल्यावर सेम साइन नंतर cos a plus b minus b चा फॉर्म्युला काय शिकलो होता दोनदा cos दोनदा sin आणि cos म्हटल्यावर डिफरंट साइन दॅट इज दोनदा cos दॅट इज cos a cos b दोनदा sin sin a sin b आणि cos म्हटल्यावर प्लस असेल तर काय मायनस प्लस असेल तर काय मायनस cos a minus b दोनदा cos दोनदा sin दॅट इज cos a cos b sin a sin b and cos म्हटल्यावर डिफरंट साइन प्लस या लक्षात व्हाट इज tan a plus b व्हाट इज tan a plus b tan a plus tan b divided by 1 minus tan a tan b tan a plus tan b divided by 1 minus tan a tan b what is tan a minus b that is tan a minus tan b divided by 1 plus tan a tan b these are the formulae these are the very important formulae किती फॉर्म्युले आहेत 1 2 3 4 5 6 आत्ताच्या आत्ता फॉर्म्युले नोटबुक मध्ये राईट डाऊन करायचे आणि पाठ करायचे फॉर्म्युले पाठ करायला लागतील किंवा पाठ करणे म्हणजे पाठ करायचे नसतं ते जितके यूज करू तितके आपले तोंडपाठ होऊन जातात तसे पण किंवा मी जी ट्रिक दिली त्या ट्रिकने लक्षात ठेवा हे जे 6 फॉर्म्युले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत म्हणजे आहेत समजतं मी का ओके हे फॉर्म्युले एकदम क्लिअर कट लक्षात ठेवा दॅट sin a plus b sin a minus b cos a plus b cos a minus b tan a plus b tan a minus b येते का लक्षात ओके नंतर हे फॉर्म्युले झाल्यानंतर मी तुम्हाला हे पहिले जे 4 फॉर्म्युले आहेत त्याचा यूज करून नवीन फॉर्म्युले शिकवले त्याचा यूज करून काय शिकवले नवीन फॉर्म्युले ते फॉर्म्युले काय होते
समजा ह्या दोन फॉर्म्युलाची मी ऍडिशन केली, या दोन फॉर्म्युलाची काय केली ऍडिशन, तर cos a sin b गेट कॅन्सल, तर sin a प्लस b फर्स्ट फॉर्म्युला तयार होतो न्यू. समजा आज पार्ट असेल तर पार्ट बी काय होता sin a प्लस b प्लस sin a minus b, this become 2 sin a cos b, 2 sin a cos b. हे कशावर आले, ह्या दोघांची काय केली ऍडिशन, 1 आणि 2 ची काय केली ऍडिशन, हा नवीन फॉर्म्युला तयार होतो. हा सुद्धा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. नंतर 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन केली, सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 और 2 फ्रॉम 1, म्हणजे काय sin a plus b minus sin of a minus b is equal to 2. आता बघा sin a cos b कॅन्सल होणार आहे आणि हे दोघांची ऍडिशन होणार, दिस मायनस दिस करा, ह्याला मायनस साइन भेटणार आणि हे मायनस मायनस काय होणार आहे प्लस, हे कॅन्सल होऊन हे दोन वेळा येतात 2 cos a sin b, 2 cos a sin b. दिस इज सेकंड फॉर्म्युला. नाउ 3 आणि 4 ची ऍडिशन केली, 3 आणि 4 ची ऍडिशन केली तर काय येतं म्हणून, that is cos a plus b plus cos a minus b, this gives, सांगा हे sin b get cancel, काय होणार 2 cos a cos b, काय होणार 2 cos a cos b, 2 cos a cos b. आणि ह्या दोघांची जर सबट्रॅक्शन केली, या दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर काय होतं म्हणून, that is cos of a plus b minus cos of a minus b, तर काय होतं दिस मायनस दिस, याला मायनस आणि याला मायनस साइन, बरोबर, cos a cos b गेट कॅन्सल, हे मायनस हे पण मायनस 2 sin a, काय होतं -2 sin a sin b, -2 sin a sin b. पण आपण सांगा मायनस प्रत्येकाला मायनस साइन दिलं तर हे मायनस आहे प्लस, जनरल यूज करताना कोणते यूज करतो आपण स्टार को पडतो, that is cos of a minus b minus cos of a plus b, and this is equal to 2 sin a sin b, 2 sin a sin. असे हे चार फॉर्म्युले एक्स्ट्रा किंवा तो स्टार केलेला पण आपण मॅक्झिमम वेळा यूज करतो, तो मायनस साइन दिल्यानंतर आलेला आहे तो फॉर्म्युला, त्याच्यावर नसतो फॉर्म्युला आलेला. हे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत, हे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे. त्या आता फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, तुम्हाला डिफॅक्टरायझेशन होईल पहा, मी हे जे 7 फॉर्म्युले आहेत का 6 सॉरी ते रफ करतो आणि तुम्हाला नवीन अजून 4 फॉर्म्युले शिकवणार आहेत, ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट. नवीन किती फॉर्म्युले शिकवणार 4, जे आर व्हेरी व्हेरी सिंपल फॉर्म्युले आणि व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले, लक्ष द्या त्या फॉर्म्युल्याकडे. पहा हे तुम्ही लिहिले असेल पहिले 6, आता नवीन 4 शिकवणार आहे, लक्ष द्या. मग आता मला सांगा लेट, समजा मी a प्लस b याला c मानलो, काय म्हणतो c मानलो, आणि a मायनस b ला मी d मानलो, काय मानलो मी d. a प्लस b ला काय मानलो मी c आणि a मायनस b ला काय मानलो मी d. a प्लस b ला मी c मानलं, a मायनस b ला मी d मानलं आणि दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केली, म्हणजे याची ऍडिशन केली, b ला b गेट कॅन्सल. बघा लक्ष द्या बरं, मी a प्लस b ला काय मानले मी c, इक्वेशन नंबर 1, मी a मायनस b ला काय मानले d, इक्वेशन नंबर 2, दोघांची ऍडिशन केली, जे a प्लस b इज इक्वल टू c आणि a मायनस b इज इक्वल टू d, ऍडिशन केली, b b गेट कॅन्सल, 2a इज इक्वल टू काय c प्लस d, तो a ची व्हॅल्यू काय c प्लस d अपॉन 2, a ची व्हॅल्यू काय c प्लस d अपॉन 2. हे झालं ऍडिशन करून. आता समजा सबट्रॅक्शन केली, a प्लस b इज इक्वल टू c आलं आणि a मायनस b इज इक्वल टू d आलं. आता सबट्रॅक्शन केली, हे आलं मायनस, आलं प्लस, हे आलं मायनस. आता a गेट कॅन्सल, इथे काय होणार 2b इज इक्वल टू c मायनस b, तर b ची व्हॅल्यू काय आली c मायनस d अपॉन 2, c मायनस d अपॉन 2. मग मला सांगा a ची व्हॅल्यू काय सांगा c प्लस d अपॉन 2, b ची व्हॅल्यू काय c मायनस d अपॉन 2. मग हा जो फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवला आहे तो फॉर्म्युला काय होणार एवढं सांगा. a प्लस b ची व्हॅल्यू काय c, that is sin c प्लस a मायनस b ची व्हॅल्यू काय d, sin d इज इक्वल टू 2 sin
a ची व्हॅल्यू काय सांगा c plus d upon 2 into cos बोला cos c minus d upon 2. This is the first one. This is the first one. This formula becomes this. This is the first formula. Now second. The second formula becomes बोला that is sin c minus sin d is equal to 2 cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2. Then the third formula. Now the third formula. This become third formula become that is cos c plus cos d is equal to 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. And the fourth formula becomes cos c minus cos d is equal to 2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2. Okay. That is minus 2 sin c plus d upon 2 sin c minus d upon 2. हा जो फोर्थ फॉर्म्युला आहे का तुम्ही असा पण लिहू शकतो. पहा फोर्थला मी दोन फॉर्म्युला लिहू शकतो. चौथा फॉर्म्युला तो असा पण लिहू शकतो cos c minus cos d is equal to 2 sin c plus d upon 2 into sin c minus d minus c upon 2. This is the formula. हे जर मायनस साइन जर ठेवलं ना मी इथे जर मायनस साइन ठेवलं तर इथे तो c plus d upon 2 आणि c minus d upon 2. पण ते मायनस साइन जर काढून टाकलं इथे मायनस साइन आहे आणि हे जर मायनस साइन काढून टाकलं तर मायनस साइन काढून टाकलं तर इथे फक्त उलट c minus d च्या ऐवजी d minus c. ते कसं होतं मी समजून सांगतो. बघा हे मायनस साइन आहे ना मी हा साइन करतो. काय करतो साइन करतो. म्हणजे काय मायनस साइन काय c काय c minus d upon 2 तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज साइन ऑफ मायनस थीटा मायनस साइन थीटा म्हणजे हे जे मायनस आहे आपण अँगलला पण देऊ शकतो. मग काय होणार साइन ऑफ मायनस मग हा d का होणार d मायनसचा प्लस होणार आणि c का होणार प्लसचा मायनस d मायनस c अपॉन 2. हे फक्त मायनस जर काढून टाकलं तर आतमध्ये c मायनस d च्या ऐवजी d मायनस c म्हणजे हा पण फॉर्म्युला बरोबर आहे आणि तो फॉर्म्युला सुद्धा बरोबर आहे. समजते. अशा पद्धतीचे फॉर्म्युला आहे. पहिले किती 6 नंतरचे हे 4 त्याच्यावरून तयार केलेले हे 4 म्हणजे 4 आणि एक एक्स्ट्रा तिथे पण एक एक्स्ट्रा स्टार्ट केलेला आहे. असे हे फॉर्म्युला आहे. दे आर द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. दे आर द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. उरलेला आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर फॉर्म्युले पहिले पाठ करा चांगले. फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा. आलं लक्षात. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला.